कृष्णा ज्या महिला IPS अधिकारी आहेत त्यांच्या अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। कागदपत्रांना तपासण्याचं पत्र मी केंद्रीय लोकसेवा आयोगाला दिलं होतं। अर्थातच मी कोणाच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचं पत्र द्यावं तो माझा वैयक्तिक विधिमंडळाचा अधिकार आहे। हमको सिखा रही है। मी विद्यमान विधिमंडळाचा सदस्य आहे। त्या पत्रामध्ये त्या महिलेचा कुठेही अवमान करणं किंवा अवमान केला असेल असं कोणीतरी सिद्ध करून दाखवावं। चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह। मी फक्त एवढंच माझा म्हणण्याचा अर्थ होता की आपण या राज्यात काम करत असताना एका पदावर असताना जर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे तुम्हाला माहित नसतील तर तुमचं काउन्सिलिंग नेमकं झालं की नाही म्हणून जात पडताळ प्रमाणपत्रापासून सगळ्याच डॉक्युमेंटची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी पत्राद्वारे चौकशीची मागणी केली। उठाले रे देवा, उठाले रे बाबा। त्यानंतर जाणीवपूर्वक विरोधकांकडून म्हणजे त्यामध्ये अंजली दमानिया आल्या, त्यामध्ये यशोमती ठाकूर आल्या, त्यामध्ये भारतातले देशातले आंतरराज्यातले सगळे पत्रकार आले। तो क्या नाचो मैं? उबाठा गटाची एक सो प्रवक्ता आहे ती आली, आणखी काही महिला नेते आल्या आणि त्यांनी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादांवर ज्या पद्धतीने ॲलिगेशन्स केले ते पाहून मला स्वतःला वाटलं की आपण कोणाचंही काही चुकीचं केलेलं नाही। ये देखो जूता, ये जूता आए मेरे सामने बनाऊंगी कि 7 पुश्ते जो है इसकी गंजी पे। पण जर माझ्यामुळे पक्षावर काही ॲलिगेशन्स येत असतील तर अर्थातच ती माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाचा दुरान्वय काही संबंध नव्हता। पण तरीही पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांवर ज्या वेळेस कोणी अशा प्रकारे अपमानजनक बोलत असेल तर त्याला उत्तर देणं माझं मी कर्तव्य समजतो, कारण मी पार्टीचा कार्यकर्ता आहे। अब तो सच बोल दे भोसड़ी। आणि ह्यामुळं पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून मी माझं ट्विट डिलीट केलं, युटर्न वगैरे घेतलेला नाही। आणि दिलगिरी व्यक्त केली की चला महिला अधिकारी आहेत त्यांना आपण जाब विचारणं जर चूक असेल तर मग तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला चॅलेंज करून राहिला। अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है। तुम्हाला महिला अधिकारी म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, पण आम्ही सुद्धा विधिमंडळ सदस्य काही आता शहाणे मागच्या दाराने आला असं झालं। अरे तुम्हाला लाज लज्जा शरम आहे की नाही? विधिमंडळाला कोणतं मागचं दार असतं? विधान परिषदेचा अवमान करताना तुम्हाला लाजानेच वाटत? ज्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याला आम्ही काही विचारलं असेल तर त्यात वाईट वाटण्याचं काय आहे? आणि जर खोटे नसतील कागदपत्र तर सरळ सांगावं की आमची कागदपत्र खोटी नाही। पण तरीही माझी वैयक्तिक भूमिका मी मांडली आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। पण आता हे केल्यानंतरही ज्या पद्धतीनं मला ट्रोलिंग केलं जातंय किंवा ज्या पद्धतीने ट्विटरवर अनेक वेगवेगळ्या पक्षातले फालतू लोक मला उत्तर देता येतं, पण फक्त अजितदादांच्या वर असलेल्या निष्ठेपोटी मी एक चकार शब्द बोलत नाही, पण मी योग्य वेळी बरोबर ते उत्तर देणार। समझ रहे हो?